एक क्षणही असा जात नव्हता की नारद महर्षीच्या मुखामध्ये देवाचं नाव नाही. आणि पार्वती मैया म्हणते नारद महर्षीनं देवाला शाप दिला, हे काय पटत नाही. काय झालं होतं म्हणे पार्वती ऐक. एकदा नारद महर्षी तप करण्याकरता हिमालयाच्या गुहेमध्ये गेले आणि हिमालय पर्वतावरती जाऊन तप करण्याकरता बसले. नारद महर्षीनं अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि अनेक वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर इंद्राला भीती वाटायला लागली. इंद्र म्हणला नारद महर्षी जर तप जास्त झालं तर आपली खुर्ची जाईल. म्हणजे इंद्र एक वैकुंठातलं पद आहे आणि ज्याचं पुण्य झालं तो त्या पदावर जाऊन बसतो. सर्वात जास्त पुण्यवान माणूस इंद्र पदाला जातो. इंद्राला काळजी वाटली. इंद्रानं आपल्या सैनिकांना बोलवलं आणि सांगितलं कामदेवाला की जा हिमालयाच्या गुहेमध्ये नारद महर्षी तप करण्याकरता बसलेत, जाऊन नारदांची समाधी भंग करा, माझा आदेश आहे. कामदेवानं रतिमय्यानं अप्सरा रंभा मेनका या सगळ्या अप्सराला घेतलं आणि हिमालयाच्या गुहेत आले. कामदेवानी 6 महिने प्रयत्न केला नारदांची समाधी भंग करण्याकरता, पण नारदांच्या मनामध्ये नारदांच्या मुखामध्ये 24 तास भगवंताचं नाव असल्यामुळं कामदेव काही करू शकला नाही. जहा राम है वहा काम नाही, और जहा काम है वहा राम नाही. जिथं काम आला तिथं देव राहत नाही आणि जिथं देव आहे तिथं काम येत नाही. नारद महर्षीला काही करू शकला नाही. 6 महिने प्रयत्न केले आणि वापस गेला कामदेव. इंद्र दरबारात आला, इंद्राला नमस्कार केला आणि म्हणे चुकलं माझं, माफ करा. म्हणे काय झालं? तुम्ही दिलेली आज्ञा, तुम्ही दिलेलं काम पूर्ण झालं नाही, आम्ही वापस आलो. काय झालं? 6 महिने प्रयत्न केला पण नारद महर्षीची समाधी भंग झाली नाही, आम्ही त्यांचं दर्शन घेतलं आणि परत आलो. इंद्राला काळजी वाटली. इंद्राला वाटलं आपलं पद जातं काय की. थोड्या दिवसानंतर नारदांची समाधी उत्तान पावली. नारद महर्षी समाधीतून जागे झाले आणि नारद महर्षी समाधीतून जागे झाल्याच्या नंतर ऋषी मंडळीने सांगितलं नारद महर्षी तुमचा जय जयकार असो. म्हणे का? 6 महिने कामदेव तुमच्यावरती आपली माया प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होता, पण तुमची समाधी मात्र भंग झाली नाही. तुम्ही कामावरती विजय मिळवला. नारदांना आनंद वाटला. नारद महर्षीच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. थोडासा आनंद वाटला ना अहंकार झाला. मी कामदेवाला जिंकलं, मी कामदेवाला जिंकलं, मी कामदेवाला जिंकलं. नारद महर्षीला वाटायला लागलं एवढी चांगली गोष्ट मी कुणाला सांगावं की. मोठेपणा असतो ना माणसाला. नारद महर्षी म्हणले अगोदर सब देवन का बाबा. कोणता? भोले बाबा. आधी भोले बाबाला सांगावं. पार्वतीला नारद महर्षी म्हणतात ते माझ्याच पशी आलं. कोण? नारद महर्षी. नारद महर्षी म्हणतात हो भोले बाबा तुम्हाला काही कळालं का नाही? म्हणे काय झाले? अहो मी कामावरती विजय मिळवला. नारदांच्या बोलण्यामधून अहंकाराचे कोंब बाहेर पडत होते. भोले बाबा मात्र निस्वार्थी माणूस. भोले बाबा कुणाच्या आदात ना मदात. भोले बाबा मात्र प्रांजळ माणूस आणि प्रांजळ देव. त्यांना कोणी स्तुती केली तरी प्रिय नाही आणि कोणी निंदा केली तरी वाईट नाही. एखाद्याने निंदा केली म्हणून आयुष्यभर त्याचं वाटोळं व्हावं अजिबात नाही. तुकोबारे म्हटली निंदकाचे घर असावे शेजारी. निंदक आपल्या जीवनामध्ये असला की आपण बिनपगारीचा माणूस आपले पाप धुवायला लावला असं ओळखायचं. त्याला पगार न देता आपले पाप धुवून टाकतो तो. महाराजांना असं केलं, ह्यानं तसं केलं, त्यानं तसं केलं, कसं बी करू दे, तुझ्या बापाचं काय केलं? पण ते पाप धुवायला लावलेले असतात. नारद महर्षीला भोले बाबा म्हणतात ठीक आहे चांगली गोष्ट आहे, पण ऐका ना एक सल्ला देतो तुम्हाला. म्हणे काय? ही गोष्ट तुम्ही मला सांगितली आहे, दुसऱ्या कुणाला सांगू नका. काय काय वेळेस जवळची माणसं असं म्हणतात की बाबा जाऊ दे आता ही गोष्ट तू मला सांगितली, दुसऱ्या कोणाला सांगू नको. पण त्या लोकाला असं वाटतं की हे असं म्हणायलंय म्हणजे हे माझ्यावर जळायलंय. कारण सध्या नवीनच रोग आलाय आपल्या पूर्ण समाजात. नवीनच रोग आलाय सुनील सर, श्रीनाथ. मी कामाला जिंकलं, तुम्हाला कामाला जिंकता आलं नाही. तुम्ही त्याला जळून भस्म केलं. रती आणि कामदेवाला भोले बाबांना तिसरा नेत्र उघडून जाळून भस्म केलं होतं, जाळून टाकलं होतं. तुम्हाला त्या कामावरती विजय मिळवता आला नाही. मी विजय मिळवला तर तुम्हाला खपत नाही, मी भागवत केलं तर तुम्हाला खपत, तुम्हाला खप नका. भोले बाबा म्हणले बाबा तसं नाही रे, चांगलं सांगतोय. काय त्याच्यासारखं जमत?
ते केलंस तू, पण विजय मिळवलेला हा अहंकार मनात आलाय ते करू नको. खास करून विष्णूला तर ही गोष्ट सांगूच नको. नारदजी म्हणले अगोदर त्याला जाऊन सांगतो. कैलासाहून निघाले. भोले बाबा म्हणले तुझं बघ, तुझे तू बघून घे. मग भोले बाबा तिथून नारद महर्षी कैलासाहून निघाले, वैकुंठात आले. वैकुंठात आल्यानंतर क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू शेषाच्या शेवरती पोहलेले होते. लक्ष्मी मैया पाय दाबत होत्या आणि पाय दाबत असताना नारद महर्षी जोरात म्हणले, ओ देवा नमस्कार असो. देवाच्या लक्षात आलं नारदीचा आवाज जरा वाढलेलाच दिसतोय. नारद महर्षी आज एवढ्या लवकर कस काय? अहो तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची. म्हणे काय? काही नाही, कामावरती विजय मिळवलाय मी. म्हणे वा वा, चांगली गोष्ट झाली, आनंद आहे. हो मी कामावरती विजय मिळवला. शंकरजीनं जळून भस्म केला पण मी विजय मिळवला. देवाच्या लक्षात आलं याच्या मनात अहंकार झालाय. आणि देवाला मी मगच सांगितलं सगळ्या गोष्टी सहन होत्यात, पण अहंकार आलेला सहन होत नाही. मग ती कोणी बी असो, महाराज असला तरीच मीच करायलोय असं म्हणलं की त्याची माती करते. देवानं विचार केला, नारदांच्या मनात अहंकार आलाय. तिळबरी जरी होई अभिमान, मेरू तो समान भार देवा. एक तिळ अहंकार जरी आला तरी मेरू पर्वता इतका देवाच्या मनावरती आघात करत असतो. देवानं विचार केला काही केलं तरी नारदजी भक्त आहे, मनातला अहंकार दूर केला पाहिजे. म्हणे ठीक आहे. नारद महर्षींना नमस्कार केला आणि परत निघाले. देवाने एका क्षणार्धामध्ये चंपावती नावाची नगरी निर्माण केली. त्याच्यात शीलनिधी नावाचा राजा निर्माण केला आणि त्या शीलनिधी नावाला एक कन्या निर्माण केली. तिचं नाव ठेवलं विश्वमोहिनी. एका क्षणार्धात काय नाही करणार तो देव. वैकुंठाला सुद्धा लाजवेल एवढी सुंदर नगरी निर्माण केली. आणि नारद महर्षी त्या नगरीपासून जात असताना नारदांनी पाहिलं चमचमणारी नगरी दिसते आहे, काय चालू आहे, चला बघून तरी यावं. म्हणून नारद महर्षी त्या नगरीत आत आले तर सगळीकडे उत्सव चालू आहे. कशाचा? रामकथेचा उत्सव चालू आहे. पाहिलं सगळं नगर सजलेलं आहे. सैनिकांनी विचारलं अरे कुणाची नगरी आहे? तेव्हा शीलनिधी नावाचा राजा आहे, त्याची नगरी आहे. नारद महर्षी राजवाड्यात आले. राजानं पाहिलं, नारदजी आले, आदरातिथ्य केलं, राजगादीवर बसवलं, पूजा अर्चना केली, जेवायला दिलं. आणि नारद महर्षीने विचारलं अहो एवढी सजावट केली कशा करता? म्हणे माझ्या मुलीचं उद्या लग्न आहे. लग्न आहे? हो. तिचा स्वयंवर आहे. नारद महर्षी म्हणले बर, आशीर्वाद दिला. विश्वमोहिनीला बोलवलं आणि पाया पडायला लावलं नारद महर्षीच्या. नारद महर्षीचं दर्शन घेत असताना विश्वमोहिनीनं दर्शन घेतलं आणि नारद महर्षी तिच्याकडेच बघायला लागले, कारण तिचं नावच होतं विश्वमोहिनी. विश्वाला आपल्या रूपानं मोहून टाकणारी ही विश्वमोहिनी. नारदांनी पाहिला चेहरा आणि नारद महर्षी मनात म्हणायला लागले हिचं जर उद्या लग्न असेल तर ही आपल्याला बायको भेटली तर बरं. आले होते काय म्हणून? कामावरती विजय मिळवलाय, काम जिंकला म्हणून देवाला सांगून आले होते. आणि मनात लगेच उत्पन्न झाला काम आणि सांगायला लागले की ही जर पत्नी मनात मला भेटली तर देवा चांगलं होईल. राजाला विचारलं, राजा अरे कसं लग्न करणार आहे उद्या? राजानं सांगितलं हिला जो आवडल ते तिच्या गळ्यात माळ घाली, हिचा स्वयंवर होणार आहे. नारद महर्षीला वाटायला लागलं कदाचित उद्याचा दिवस इथंच थांबावं म्हटल्याबरोबर नारद महर्षी म्हणतात आता हिचा स्वयंवर आहे. राजानं विचारलं, महाराज माझ्या कन्येचं भविष्य तरी सांगा, माझ्या मुलीला उद्या मिळणारा नवरा कसा आहे तेवढं कळल का? नारद महर्षीनं आशीर्वाद दिला आणि सांगितलं ऐका, हिच्या नशिबात असं आहे की हिच्या सोबत जो कोणी लग्न करेल तो 14 भुवनाचा अधिपती असेल. म्हणजे 14 भुवन आहेत आपल्या धरामंडलावरती, ब्रह्मांडावरती. या 14 भुवनाचा अधिपती असेल. भविष्य होतं तो असेल. नारद महर्षी म्हणतात हिच्या सोबत लग्न झाल्यानंतर होईल. भविष्यात तिच्या असं होतं की जो कोणी हिच्या सोबत लग्न करणार आहे तो 14 भुवनाचा अधिपती अगोदरच असेल. पण नारद महर्षीची मती बदलली. नारद महर्षी म्हणतात हिच्या सोबत लग्न केल्यानंतर 14 भुवन त्याला मिळतील. राजाला आनंद वाटला. राजाला नारद महर्षी म्हणतात उद्याच्या दिवस थांबा. नारद महर्षी म्हणतात माझ्याही मनात तसंच यायले, उद्याच्या दिवस मी थांबावं. म्हणे थांबा. नारद महर्षी दिवसभर सायंकाळच्या वेळी पुन्हा नारद महर्षीच्या लक्षात आलं. नारद महर्षी म्हणतात हिचा उद्या स्वयंवर आहे, म्हणजे हिला जो आवडल त्याच्या गळ्यात ही पुष्पमाला घालील, त्याच्यासोबत लग्न करेल. नारदाला वाटलं आपल्याला सुंदर बनलं पाहिजे, कारण तिला आवडण्याकरता एक शास्त्रात श्लोकच आहे, नारद महर्षीला पाठ होता. नारद महर्षी म्हणतात कन्यावर येते रूपम. कन्या मुलीला म्हणजे नवरीला
त्याच्या घरात किती पैसा आहे, कसे आहेत आई वडील, हे ह्याच्याशी काही देणं नसतं. आपला होणारा नवरा चांगला दिसतो का नाही हे तिला आवडतं. 2 नंबरला माता आवडे वित्तम. मुलीच्या आईला ते डांबर छाप का असना, पण त्याच्या घरात आपला जावई पैशावाला आहे का नाही हे आईला आवडतं. बांधवा अलंती कुलह. बांधवाला वाटतं, मुलीच्या भावाला वाटतं हे कुळवान आहे का नाही, बापाला वाटतं हे शिलवान आहे का नाही, आणि बाकीच्या लोकाला इतरे जना मिष्टान्न. नवरदेव नवरी कसले बी असो, जेवायला गुलामजाम आहेत का नाही त्याच्याहून काय घेणं देणं. हो ना आपा, उद्या आहेत ना आपाचे गुलामजाम आहेत उद्या. तू का आपाचे लग्न आहे ना उद्या रामाचं. नारद महर्षी म्हणले आता सुंदर बनवावं लागल, सुंदर बनावं लागल. मग काय करायचं, चला देवाकडे. आता बनवणारा सुंदर कोण आहे, तेच आहे. रूप देणारा कोण आहे, देवच आहे. नारद महर्षी म्हणले त्याला त्याच्याकडे परत. सायंकाळच्या वेळी पुन्हा वैकुंठात आले, आणि वैकुंठात आल्याच्या नंतर देवाला नमस्कार करतात. पण नमस्कारामध्ये नम्रता आणली नारद महर्षी. मग म्हणले देवा नमस्कार, आता म्हणतात देवा नमस्कार. नारद महर्षी अहो थोडक्यात दिवसात रेंज कमी झाली, संध्याकाळीच काय झालं. अहो काही नाही देवा, थोडस माग नाही. म्हणे बोला ना, तुम्हाला काय नाही देणार, बोला काय पाहिजे. नारद महर्षी लाजत लाजत म्हणायला लागले देवा मला एवढं सुंदर बनवा, एवढं सुंदर बनवा, एवढं सुंदर बनवा, माझ्यापेक्षा जगात दुसरं कोणी सुंदर नसावं. म्हणजे मागायची होती बायको, पण कशी मला सुंदर बनवा. देवाच्या लक्षात आलं, देव मनात हसले. नारद महर्षीला म्हणतात ठीक आहे, मग आला होतात कामाला जिंकलं म्हणून, आता म्हणतात मला सुंदर बनवा. ठीक आहे, आशीर्वाद. नारद महर्षी आशीर्वाद दिला. सोन्यासारखं नारद महर्षीचे शरीर एका क्षणामध्ये चमकायला लागलं. नारदाला वाटलं आता जगात माझ्यापेक्षा सुंदर दुसरं कोणी नाही. देवाचा आशीर्वाद मिळालाय. नारद महर्षी नाचत नाचत आले. म्हणजे एवढ्या दिवस झालं होतं, लग्न झालं, 40 वर्षाचा झालो तरी आता लग्न होतंय, भीचं काम नाही. नारद महर्षी नाचत नाचत पुन्हा त्या विश्वमोहिनीच्या नगरात आले. पण आणि नगरात आल्यानंतर रात्रभर त्यांनी भजन केलं नाही. कधी सकाळ होती की, कधी ती मला माळ घालते की, कधी सकाळ होती की, कधी माझं लग्न होतं की, असं म्हणायला लागले. सकाळ झाली, स्नान संध्या विधी केली, सगळे राजे महाराजे आले. अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक देव सुद्धा तिथं येऊन बसला. देवालाही बघायचं होतं नाटक. देवही तिथं येऊन बसले आणि देव सुद्धा तिथं येऊन बसल्यानंतर नारद महर्षीच्या उजव्या हाताला भोले बाबाचा एक गण येऊन बसला, आणि डाव्या हाताला एक गण येऊन बसला. आणि गण येऊन बसल्यानंतर बरोबर 4:22 लग्न सुरू झालं. कुठं विश्वमोहिनी दरबारात आली, हातामध्ये पुष्पमाला घेतली आहे, आणि एक एक राजाला बघत 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 पुढे चलते. एकाला डोळे नकशिकांत पाहायचं, पुढे चलायचं, नकशिकांत पाहायचं, पुढे चिलायचं. नारद महर्षी मधोमध बसले होते सेंटरला. अर्धे राजे इकडून होते ना अर्धे इकडून होते. नारद महर्षी मनातली मनात म्हणायला लागले हे एवढे जण उगच आलेत, कारण ह्याला कुणाला ती माळ घालणार. जगात माझ्यापेक्षा सुंदरच दुसरा कोणी नाही आहे, आणि ह्यांना कशाला माळ घालील, मग उगाच आलेत. नारद महर्षी मनातले मनात एवढे आनंदित होते. हे ओळखलं शिवजीच्या गणाने. इकडचा गण इकडच्या गणाला म्हणायला लागला. नारद महर्षी तिथं ओळख नाही, पण पाठीमागून बोलायला लागला अरे बघ ना देवाने यार किती सुंदर सौंदर्य दिलंय, किती सुंदर दिसायला लागलेत. हे इकडचा म्हणतो हो ना, हे एवढे उगच आलेत. नारद महर्षीलाच ती बाई हार घालणार आहे. एवढे राजे उगा आपला टाइम वेस्ट करायला लागले. नारद महर्षीत आता फुगतील तेवढे फुगायला लागले. नारद महर्षी काय गपची बसणार आहेत का. इकडचा नारद महर्षीची प्रशंसा करायला लागला, इकडचा करायला लागला. नारद महर्षी म्हणले आता आपलं लग्न झालं. भ्यायचं कारण सगळ्यात शेवटी नारद महर्षी अर्ध्यात आले होते, अर्ध्यात बसले होते. एक एक करत ही विश्वमोहिनी पाहत होती. नारद महर्षीच्या समोर आली, नकशिकांत पाहायला लागली. अख्खं पूर्ण शरीर नकशिकांत तिनं पाहिलं, घाबरली. आणि त्याच्या शेजारी भगवान महाविष्णू बसले होते. भीतीनं व्याकुळ झाली. ती हार घातला आणि विष्णूच्या गळ्यात घातला. हार हातातला विष्णू भगवंताच्या गळ्यात घातला. विष्णू भगवंताच्या हार गळ्यामध्ये घातला. घातल्याबरोबर नारद महर्षीला तर एवढा राग आला. नारद महर्षी म्हणले देवा मला आशीर्वाद दिला होतास, माझ्यापेक्षा सुंदर दुसरं कोणी, तू सुद्धा माझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही, मग हिनं तुला माळ कशी घातली. थांबा देवाचं बघतो, देवाकडे जातो. असं म्हटल्याबरोबर नारद महर्षी म्हणले अगोदर हे दोघं लय बोलू लागले. शेजारी बसलेले हे म्हणू लागले नारद महर्षी सारखा सुंदर दुसरा कोणी नाही, हे उगच आलेत, आधी ह्याचीच बघावी. नारद महर्षीनं दोघाच्या गचा धरल्या. म्हणे का रे
मगापासून म्हणत होतात नारद महर्षी एवढे सुंदर आहे, एवढे सुंदर आहे, मग आता तिनं मला माळ का घातली नाही आणि देवाला का घातली? तेवढ्यामध्ये ते 2 गण होते ना, ते गण म्हणले ओ नारद महर्षी भक्त झालात, मोठ्याच्या घरचे झालात म्हणून काय गची धरायची का? हात सोडा आधी. अरे सोडा नाही, काय कारण झालं सांगा. कारण झालं सांगा म्हटल्याबरोबर आता त्याच्याच भाषेत सांगतो. हे दोन्ही गण हात झरकले आणि एकानं उजव्या हाताला धरलं, दुसऱ्यानं डाव्या हाताला धरलं आणि ते म्हणायला लागले हे नाऱ्या, अगोदर तुझं तोंड आरशात बघ आणि मग विश्वमोहिनी सोबत लग्न करायला जा. त्याच्या भाषेत सांगितले बरं, माझ्या नाही. नारद महर्षी म्हणले माझं तोंड, अरे देवानं मला आशीर्वाद दिलाय, पूर्ण सोन्यासारखं शरीर चमकायला लागलं, दिसायला का? अरे हो म्हणे शरीर दिसायला लागलं, तोंड बघा आरशात जाऊ. नारद महर्षीला आरशासमोर दोघांनी उभा केलं आणि नारद महर्षीनं चेहरा बघितला आणि एवढा राग आला. देवानं पूर्ण सोन्यासारखा चेहरा शरीर दिलं होतं आणि तोंड फक्त माकडाचं दिलं होतं. तोंड माकडाचं. आता माकडाचं ज्याला माकडावानी दिसणाऱ्या सोबत कोणी लग्न करीना. माकडासोबत ज्याचं तोंड माकडाचंच आहे, माकडाचं तोंड दिलं. नारद महर्षीला राग आला, त्या गणाचा हात सटकला, त्या हात सोडले आणि झडकून भगवान विष्णूच्या समोर आले आणि भगवान विष्णूला बोलायला लागले, ओ देवा, अहो मी आशीर्वाद मागितला होता जगात मला सुंदर बनवा, माझ्यापेक्षा सुंदर कोणी नसावं. तुम्ही माझा अपमान केला आणि मला माकडाचं रूप दिलं. ऐका, मी शाप देतो तुम्हाला, हीच तुमची विश्वमोहिनी नावाची बायको कोणीतरी राक्षस चोरून येईल आणि पुन्हा याच माकडाची गरज लागल शोधून आणण्याकरता. देवानं मनातली मनात हसले. देवानं सांगितलं, नारद महर्षी तुमचा शाप मला मान्य, मी निश्चित तुमचा शाप भोगल. काही वेळानंतर ती शीलनिधी नावाचा राजाही निघून गेला. ती नगरी सुद्धा अदृश्य झाली, ती विश्वमोहिनी अदृश्य झाली आणि राहिले फक्त हे दोघच, भगवान महाविष्णू आणि नारद महर्षी. नारद महर्षीने इकडे तिकडे पाहिलं तर काहीच दिसना. पायावरती डोकं ठेवलं आणि नारद महर्षी म्हणतात, देवा मला क्षमा करा, मी तुम्हाला शाप दिला, देवा मला क्षमा करा. देवानं सांगितलं, नारद महर्षी तुमच्या मनात आलेला अहंकार दूर करण्याकरता ही लीला केली आहे. निश्चितच मी तुमचा शाप भोगेल. माझी बायको कोणीतरी चोरून नेईल आणि खरंच त्याच देवाची बायको चोरून नेली आणि चोरून नेल्यानंतर शोध लावला. कुण महाराजानं नाही, कुण माकडानं. कुण लावला शोध? प्रभू रामचंद्राची बायको चोरून घेऊन गेला रावण आणि पहिल्यांदा ओळखलं कुण, शोधून कोण आले? हनुमंतराय. कशाचं रूप आहे? कोण आहे ते? माकड आहे. नारद महर्षीला देव म्हणायला लागले, निश्चित तुमचा शाप पूर्ण करेल, माझी बायको कोणीतरी चोरून घेऊन गेल्यानंतर मला माकडाचीच गरज लागल. म्हणून देवानं प्रभू रामचंद्राचा अवतार धारण केला. सीता मैयाला चोरून घेऊन गेले आणि पुन्हा केली सीता शुद्धी. मूळ रामायणा आधी याच हनुमंतरायानं सीता मैयाचा शोध घेतला. लंकेमध्ये सीता मैया आहे. हनुमंतरायानं सांगितलं, आनंद वाटला, पार्वती मैया आनंदित झाली. म्हणे अगदी प्रभू गोड आहे, देवाच्या लीला देवालाच कळतील, कारण देव हा सर्व गुण संपन्न असल्यामुळं तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक कुठल्या रूपात कोणती लीला करल. भक्ताचं वरदान, भक्तानं दिलेला शाप सुद्धा देवानं सहन केला. तिसरं कारण सांगितल्याबरोबर पार्वती मैयाला शंकरजी सांगतात की याच भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्माचं 4थं कारण. स्वयंभू मनो हरुषत रूपा, 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 स्वयंभू मनो हरुषत रूपा. जिनले भये नर सृष्टि गोपा, जिनले भये नर सृष्टि रूपा, राम सिया राम जय राम.
इथं कारण सांगत असताना माता पार्वतीला शंकरजी सांगतात, याज्ञवल्क्य ऋषी भरद्वाज मुनींना सांगतात, तुलसीदास महाराज लिहितात, स्वयंभू मनु और शतरूपं जिनते भई नर सृष्टी अमोपा. स्वयंभू मनु महाराज आणि शतरूपा राणी. जे भागवतात आपण ऐकलं असेल की ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ही सृष्टी जिथून निर्माण झाली, जिनते भई नर सृष्टी अमोपा, ज्याच्यापासून ही मानसाची सृष्टी निर्माण झाली अशी मनु महाराज आणि शतरूपा राणी. त्या मनु महाराजांच्या वंशामध्ये प्रथमतः 2 मुलं 3 मुली झाल्या. आकुती, देहुती, प्रसूती आणि 2 मुलं, प्रियव्रत आणि उत्तानपाद. या 5 जणांच्या घरी देवाना अवतार घेतला. आकुती मैयाच्या पोटी, देहुती मैयाच्या पोटी, उत्तानपादाच्या पोटी बाळ ध्रुव जन्माला आला, त्याच्यासाठी देवाना हरी अवतार धारण केला. प्रियव्रताच्या घरी भगवान जन्माला आले, पण मनु आणि शतरूपाच्या पोटी जन्माला आले नाही, त्यांच्या पोरांच्या पोटी जन्माला आले. मनु महाराजांनी आणि शतरूपा राणींनी अनेक वर्ष तपश्चर्या केली. अनेक वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान महाविष्णू प्रगट झाले आणि महाविष्णूंना सांगितलं, मनु महाराज बोला काय पाहिजे. मनु महाराजांनी सांगितलं, देवा आमच्या वंशामध्ये तू जन्म घेतलास रे, पण आमच्या पोटी जन्माला आला नाहीस. देवानं सांगितलं, मग काही नाही देवा, तुमच्यासारखा मुलगा आमच्या पोटी जन्माला यावा. देवानं आशीर्वाद दिला आणि देवानं सांगितलं, माझ्यासारखा तर दुसरा कोणी नाही. देवासारखा दुसरा कोणी आहे का. मी मगच सांगितलं, सारखा माणूस असेल दिसायला, पण त्याच्या इतकं ज्ञान, त्याच्या इतके गुण, त्याच्या इतकं सगळ्या काही गोष्टी कुणातच नाही. देवानं विचार केला, माझ्यासारखा तर जगात दुसरा कोणी नाहीये. मग त्रेता युगामध्ये मीच तुमच्या पोटी अवतार धारण करेल. तुम्ही अयोध्या नरेश दशरथ राजाच्या पोटी जन्म घ्या आणि ही मनु महाराज शतरूपा राणी कौशल्या मैया होईल. मी तुमच्या पोटी जन्म घेईल, तुमच्या पोटी जन्म घेईल असं म्हटल्याबरोबर मनु महाराजाला आनंद वाटला, शतरूपा राणीला आनंद वाटला. तोच राजा दशरथ आणि कौशल्या मैया. तुलसीदास महाराज माता पार्वतीला शंकरजी सांगतात, याज्ञवल्क्य ऋषीला भरद्वाज मुनी सांगतात की हे मनु महाराज अयोध्येमध्ये जन्माला आले. खटवांग नावाचा राजा, खटवांगाचा दीर्घ भाऊ झाला, दीर्घ भाऊचा आज झाला, आज राजा दशरथ राजा जन्माला आला. दशरथ राजा जन्माला आल्याच्या नंतर दशरथ राजा मोठा पुण्यवान, अयोध्या नगरी सुद्धा पुण्यमानच आहे. आणि दशरथ राजा पुण्यमान असताना काही रामायणामध्ये राजा दशरथाला 700 बायका सांगितल्या जातात, बरोबर 700. पण मुख्य 3 पट्ट राण्या, कौशल्या मैया, सुमित्रा मैया आणि कैकेयी. कैकेयी सोबत कैकेयीच्या वडिलांना, कैकेयी देशाचा राजा, त्याच्या वडिलांना, कैकेयीच्या वडिलांना एक सेवा करण्याकरता मंथरा नावाची दासी कैकेयीच्या सोबत पाठवली होती. आणि सोबत पाठवली असताना राजा दशरथ आला. तीन पट्ट राण्या असून सुद्धा संतती प्राप्त नव्हती. राजा दशरथ दुःखी होते. माता पार्वतीला शंकरजी सांगतायत, पार्वती घरात संतती नसल्यामुळे राजा दशरथ दुःखी होते. राजाला वाटायचं की हे राजपद चालवण्याकरता कोणीतरी असावा, राजपद आपण त्याला हातात द्यावं असा कोणीतरी असावा. आणि त्या उद्देशानं राजा दशरथानं शृंगी ऋषीला बोलवलं आणि पुत्र कामेष्टी यज्ञ केला. गुरु वशिष्ठ ऋषी या सगळ्या ऋषी मंडळीला एकत्रित करून पुत्र कामेष्टी यज्ञ केला. यज्ञ पूर्ण झाला आणि यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर यज्ञातून यज्ञ भगवान प्रगट झाले आणि यज्ञ भगवान प्रगट होऊन एक पायस नावाचं पात्र घेतलं, पायस नावाचं फळ घेतलं आणि ते फळ राजा दशरथाच्या हातात दिलं. राजाला सांगितलं 3 राण्यांना वाटून दे, 3 राण्याला मुलगा होईल.
राजानं त्या पायसाच्या पात्राचे 3 भाग केले. पहिला भाग कौशल्या मैयाला दिला, दुसरा भाग सुमित्रा मैयाला दिला आणि तिसरा भाग कैकेयीला देणार. कैकेयी रुसली. कैकेयी श्रीमंत घराण्यातली होती, थोडासा अहंकार होता आणि कैकेयी म्हणली अगोदर त्या 2 राण्याला दिला आणि शेवटी प्रसाद मला देता? नको हा मला प्रसाद. नको म्हटली आणि प्रसादाला नाही म्हणू नये. प्रसाद सुरुवातीला मिळाला तरी प्रसादच आहे आणि शेवटी मिळाला तरी प्रसादच आहे. असं कधीच होत नाही की पहिल्यांदा प्रसाद मिळाला म्हणजे त्याला जास्त पुण्य आहे आणि सगळ्यात शेवटी मिळाला म्हणजे त्याला कमी पुण्य आहे. अजिबात नाही. प्रसाद हे प्रसादच आहे. प्रसाद हे सर्व दुःखांना, गीताशास्त्र असं सांगतं, मिळालेला प्रसाद सर्व दुःखाला नाहीसा करणार. पण कैकेयीला वाटलं सगळ्यात नंतर मला प्रसाद दिला, मी घेणार नाही. तेवढ्यामध्ये तो हातातला पात्र, हातातलं फळ घार आली, त्या घारीनं तोंडामध्ये धरला आणि तोंडामध्ये देऊन आकाशामध्ये उड्डाण केलं. पिंड घारीने झडपिला, आकाशामध्ये उड्डाण केलं आणि आकाशामध्ये उड्डाण केल्याच्या नंतर ऋषमुख पर्वतावरती केशर राजाची पत्नी अंजनी माता तप करत होती मुलगा प्राप्तीसाठी. तो घारीनं आणलेला फळ, ते प्रसाद अंजनीच्या मांडीवरती टाकला, अंजनीच्या हातात टाकला. अंजनीने डोळे उघडून पाहिलं तर मांडीवरती प्रसाद पडलेला आहे, देवाचाच प्रसाद म्हणून अंजनी मातेने तो अंजनीने सेविला. तो अंजनी मातेने खाल्ला आणि अंजनी मैयानं खाल्ल्यानंतर अंजनी मैया तिथून घरी परत आल्या. त्याच प्रसादाच्या पोटी, अंजनी मैयाच्या पोटी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तेच यज्ञ भगवंताच्या मिळालेला प्रसाद, त्याच प्रसादातून प्रभू रामचंद्र जन्माला आले, त्याच प्रसादातून भरतजी जन्माला आले, त्याच प्रसादातून लखनजी जन्माला आले, त्याच प्रसादातून शत्रुघ्न जन्माला आले, तोच प्रसादातून हनुमंतराय जन्माला आले. हातातला सुमित्रा मैयानं फळ हातात ठेवलेला आहे प्रसाद, कौशल्या मैयानं हातात ठेवलाय प्रसाद आणि कौशल्या मैयानं हातात ठेवलेला प्रसाद घारीनं घेतलेला कैकेयीला प्रसाद. कैकेयीला वाटलं होता ते सुद्धा गेला, अगोदरच घेतला असता तर बरं झालं असतं. दुःखी झाली. क्षमा करा देवा, मला क्षमा करा म्हणायला लागली आपल्या मालकाला. या दोन्ही राण्यांना दया आली. कौशल्या मैयानं आपला अर्धा भाग काढला, सुमित्रा मैयानं आपला अर्धा भाग काढला आणि 2 भाग कैकेयीच्या हातात दिले. म्हणून कैकेयीला 2 पोरं झाली, भरत आणि शत्रुघ्न. या तिन्ही राण्यांना तो प्रसाद खाल्ला आणि प्रसाद खाल्ल्याच्या नंतर बघता बघता 9 महिने 9 दिवस पूर्ण व्हायला लागलं, गर्भवती राहिला. राजाला आनंद वाटायला लागला. एक दिवशी राजानं रथ जुंपला आणि रथ जुंपून शिकार करण्याकरता जंगलात गेला. त्याला वाटलं चला आपला तलाव दिसतोय जवळच, तलावाच्या किनारी जावं, एखादा हिंस्र पशु पाणी पिण्याकरता येईल, त्याला आपण बाण मारावं, मारून टाका, परत जावं. राजा दशरथ एका झाडावरती जाऊन बसतात आणि झाडावरती जाऊन बसल्यानंतर हातामध्ये धनुष्यबाण घेतलाय आणि धनुष्यबाण घेऊन शिकारीची वाट पाहतोय राजा. राजाला दोन्ही बाण मारता येत होता. आवाज ज्या दिशेनं आला ना त्या दिशेनं राजानं बाण मारायचा, तो प्राणी मारायचा. राजाला वाटलं आजही कुठला तरी प्राणी येईल आणि आपण त्याची हत्या करून पुन्हा आपल्या नगराला परत जाऊ. पण त्या दिवशी प्राणी आला नाही. त्या दिवशी एक आई वडिलाचा मोठा भक्त श्रावण बाळ आपल्या आई वडिलाला काशी यात्रा करण्याकरता दर मजल करत 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 अयोध्यापर्यंत आला होता. एका झाडाखाली आपल्या आंधळ्या आई वडिलाला ठेवलं आणि आई वडिलांना सांगितलं, बाळा पाणी प्यायचं रे, तहान लागली आहे. बाळा पाणी प्यायचंय, तहान लागली आहे. श्रावणानं सांगितलं, आई पाणी घेऊन येतो, तुम्ही तोपर्यंत आराम करा. छोटस मातीचा घडा घेतला आणि मातीचा घडा घेऊन पाणी आणण्याकरता इकडं तिकडं पाहिलं तर उत्तर दिशेकडून थंडगार हवा येत होती. श्रावणाला वाटलं निश्चित इकडे गेल्यानंतर पाणी असेल. त्या दिशेनं श्रावण बाळ आला. समोर आल्यानंतर पाहिलं तर एक तलाव दिसतो. आनंद वाटला. तलावाच्या जवळ आले, आपल्या घड्यामध्ये पाणी घेत होते आणि पाणी घेत असताना बुडबुड बुडबुड पाण्याचा आवाज आला.
पाण्याचा आवाज आला. राजाला वाटलं कोणीतरी हिंस्र पशु आपल्या तळावरती आलाय. बाण हातामध्ये धनुष्याला लावलेला होता. पाण्याचा आवाज ज्या दिशेनं आला ना त्या दिशेनं बाण मारला राजा दशरथानं. आणि जसा बाण मारला तो बाण लागला श्रावण बाळाला. श्रावण बाळाच्या छातीमध्ये बाण लागला. आई बाबा, आई बाबा असा आवाज आला. राजा दशरथ भीतीनं व्याकुळ झाले. राजा दशरथाला वाटलं अरे हिंस्र पशु नाही, एखादा प्राणी नाही तर माणूस दिसतोय. राजा दशरथ झाडावून खाली आले. धावत धावत तळ्याच्या दिशेनं गेले. पाहिलं तर कुणीतरी ब्राह्मण आपल्या हातानं मेलेला दिसतोय, बाण लागलेला दिसतोय. आई बाबा, आई बाबा, आई बाबा आरडतोय. राजा दशरथ त्याच्या जवळ गेले. पाहिलं तर बाण आत घुसलेला पाहिला, हातामध्ये घडा पाहिला. आणि राजा दशरथानं त्या श्रावणाचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं आणि मांडीवरती घेऊन विचारायला लागले, अरे बाळा तू कोण आहे, काय करतो एवढ्या जंगलामध्ये, या तळ्यावरती कशा करता आला? अरे इथं रोज हिंस्र पशु येतात आणि मला असं वाटलं की हिंस्र पशु आलाय आणि मी त्याला बाण मारला, तो बाण तुला लागला. श्रावण बाळ रडत रडत सांगायला लागला, ओ राजे ऐका ना. शर आला तो धावोनी आला काळ, विवळला श्रवण बाळ. शर आला तो धावोनी आला काळ, विवळला श्रावण बाळ. दीर्घ फोडो निहाक तो पडला जाऊन जोक. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. ब्रह्मपुत्र बबोने सुख झाला माने, आसरे अनुने तो बदला हाथ नाचला. श्रावण बाळ शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. अनाया निर्मळ पाणी, अनाया निर्मळ पाणी, गेलो लगबग भरोनी झारी, लगबग भरोनी परत फिरे तो तुमचा शर आला, या उराट ऋतूनी बसला. शर आला तो आला काळ, विवळला श्रावण बाळ. राजा दशरथाच्या मांडीवरती श्रावण बाळ पडलेला आहे. रडत रडत राजाला सांगतो, शर आला तो धावून आला काळ,
विवळला श्रावण बाळ घे आई घे दीर्घ फोडूनी हाक कसा जाऊनी पडला शोक आनाया निर्मळ पाणी गेलो मी या कासारी लगबग भरोनी सारी परत फिरे तो तुमचा शर आला या भुरात ऋतुनी बसला शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ. श्रावण बाळ रडत रडत राजा दशरथाला सांगतोय, राजे आंधळ्या आई वडिलाला काशी यात्रेला घेऊन जातोय आणि आई वडिलाला तहान लागली. झारीतलं पाणी संपलं होतं आणि पाणी आणावं या उद्देशानं या तलावरती आलो. लगबग आलो. आल्यानंतर ती झारी पाणी भरायला लागलो. त्या पाणी भरत असतानाच परत निघालो. परत फिरे तो तुमचा शरा आला या उरात ऋतुनी बसला. परत निघालो एवढ्यामध्ये तुमचा धनुष्यबाण आला आणि उरात ऋतून बसला. राजे काय अपराध होता हो माझा. माझ्या आंधळ्या आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन जात होतो. आता कोण त्यांची काशी यात्रा करणार, कोण त्यांना पाणी पाजणार. राजे या श्रावणाची विनंती आहे तुम्हाला, काही क्षणात माझा प्राण जाईल, काही वेळेत मी जिवंत राहील का नाही माहिती नाही. एक काम करा राजे, या बाळाची विनंती म्हणून ही झारी पाण्यानं भरलेली ना, त्या समोरच्या मोठ्या झाडाखाली माझे आंधळे आई वडील बसलेले आहे, त्यांना ही झारी फक्त पाणी नेऊन पाजा, आशीर्वाद देतील तुम्हाला. राजा रडायला लागला. राजाला वाटलं आपण आपल्याकडून आज खूप मोठा अपराध घडलाय. एक आई वडिलाचा मोठा भक्त आपल्या हातून मारल्या गेलाय. कोण त्या आई वडिलाला सांभाळत, काय करावं काय करावं. बघता बघता प्राण मांडीवरती राजाच्या श्रावण बाळानं सोडला. राजा डसा डसा रडायला लागला. राजानं ते रडत रडत झारी घेतली. राजाला वाटलं आता हा तर प्राण गेलाय, जाऊन आपण त्या आंधळ्या आई वडिलाला पाणी तरी पाजून यावं. म्हणून त्या आंधळ्या आई वडिलाच्या जवळ आल्या. त्या झाडाच्या दिशेनं आला. पायाचा आवाज ऐकला. आंधळे आई वडील डोळ्यानं मात्र आंधळे होते पण कानानं चातुर होते. पाऊलाच्या आवाजावरून ओळखला आपला मुलगा नाहीये. कोण आहेत आपण. पाऊलाचा आवाज आला की आंधळ्या बापानं विचारावं, अहो कोण आहेत आपण, का बोलत नाहीयेत, बोला ना कोण आहेत. राजा दशरथ रडायला लागला. आंधळ्या मायबापाची अवस्था पाहून राजाला वाटलं या दोन आंधळ्या मायबापाची एकच काठी होती, श्रावण बाळ, आणि तो आज आपल्या हातानं मारल्या गेलाय. देव आपल्याला क्षमा नाही करणार. बोलावं तर आंधळे मायबाप आपल्या हातानं पाणी पिणार नाही, नाही बोलावं तर हे विचारत आहेत, अहो कोण आहेत, बोलताल का तुम्ही. राजा काही शब्द बोलला नाही. समोर आले. राजाने ती झारी हातात घेतली. अहो पाणी घेऊन आलोय. आंधळ्या आईनं सांगितलं, अरे पण कोण आहेत तुम्ही, बोलताल का, आमचा श्रावण बाळ कुठे आहे, आणि आमच्या बाळाला पाणी आणण्याकरता सांगितलं होतं, तुम्ही कोण आलात. तुम्ही कोण आलात म्हणल्याबरोबर राजा काही बोलायला तयार नाही. राजानं विचारलं, मी बोललो तर हे पाणी पिणार नाहीत. अहो पाणी घेऊन आलोय. अहो पण कोण आहे तुम्ही, सांगताल का तुमचा परिचय, आमचा श्रावण कुठे आहे. राजानं रडत रडत त्या आंधळ्या मायबापाला सांगितलं, अहो पाणी तर घ्या, सांगतो. अहो अगोदर सांगा आमचा श्रावण कुठे आहे, तुमच्या हाताला पाणी घेणार नाही आम्ही. राजानं रडत रडत सांगितलं, अहो तो श्रावण माझ्या हातानं चुकून बाण मारलाय, बाण लागला त्याला, त्याचा मृत्यू झाला. हे ऐक ना. आईनं ऐकलं. जसं ऐकलं आईनं हंबरडा फोडला. हे राजा, अरे माझ्या मुलाला मारलंस आणि मला पाणी पाजण्याकरता आलास, अरे जा, तुझं पाणी बिनी नको आम्हाला. आई व्याकुळ होऊन रडत रडत त्या राजाला म्हणायला लागली, अरे म्हणत होते मी माझ्या श्रावणाला, बाळा नको आम्हाला काशी यात्रेला नेऊ, अरे राहू दे घरी.
पण आमच्या काशी यात्रेमध्ये आज त्याचा प्राण गेला रे राजा, तू खूप वाईट केलंस. आणि रडता रडताच बोलता बोलता आईनं प्राण त्याग केला. आई खाली पडली, राजा जवळ आला, हलवून उठवायला लागला. अहो आई उठा ना, अहो आई उठा ना, आई उठा ना, आई बोला ना मला काहीतरी, अहो पाणी घ्या. पाणी टाकायला लागला पण आई काहीच बोलत नव्हती. श्रावणाचा बोध झाला हे ऐकल्याबरोबर श्रावणाच्या आईनं लगेच प्राण त्याग केला. श्रावणाचे वडील शेजारी बसले होते, आईच्या पार्थिव देवाला हलवत उठवत होते. अगं उठ ना, अगं बोल ना, काय झालं, अगं उठ ना. पण ती एकही बोलत नाही, दोनही बोलत नाही. आंधळ्या बापानं रडत रडत शाप दिला, हे राजा, अरे माझ्या पोराचा कसलाही अपराध नसताना तू त्याला बाण मारला आणि त्या पुत्र योगानं माझी पत्नी मरण पावली. राजा तू सुद्धा म्हातारपणी तुझ्या पुत्र योगानं वरशील. 4 पोरं होतील रे राजा तुला, पण मरणाच्या वेळी एक सुद्धा पोरग जवळ राहणार नाही. हा शापही आंधळ्या बापाचा शाप दिला आणि त्या आंधळ्या बापानं सुद्धा प्राण सोडला. राजा ढसा ढसा रडायला लागला. दोन्ही आंधळे आई वडील मात्र मरून पडले. श्रावण गेला. राजाला वाटलं अरे काय आज आपल्या हातून कर्म घडलंय, पुण्य करण्याकरता आलो होतो, शिकार प्राण्याची करण्याकरता आलो होतो. आज 3 प्राणी नाही तर 3 नर मनुष्याला आपण मारून टाकलंय. आपल्या हातानं ही चूक कधी भरून निघणार नाहीये. राजा मात्र धायमुकून रडायला लागला. त्या दोन्ही आंधळ्या आई वडिलांना रथामध्ये टाकलं आणि ते संस्कार यथाविधीपणे पूर्ण केला. आणि राजा रोज दुःखी होऊन आठवण करायला लागला आंधळ्या बापाचा शाप. आंधळ्या बापानं शाप दिलाय आपल्याला. कदाचित असंच होईल, असंच होईल का म्हणून राजा रोज आपल्या अंतकरणाला जुरत होता. पण राजाच्या लक्षात आलं त्या आंधळ्या बापानं शाप नाही तर कदाचित वरदानच दिलं असावं. अरे आतापर्यंत एकही मुलगा नाहीये आपल्याला. आणि त्या आंधळ्या श्रावणाच्या मायबापानं सांगितलं, राजा तुला 4 मुलं होतील, मरणाच्या वेळी एकही जवळ नसणार. शाप म्हणावं की उशाप म्हणावं. बघता बघता 3 राण्या गरोदर झाल्या होत्या. पुत्रकामेष्टी यज्ञातून मिळालेला प्रसाद या राण्यांनी खाल्ला होता. आणि खाल्ला असताना त्रेतायुगाची सुरुवात होती. त्रेतायुगाच्या सुरुवातीला सूर्यवंशामध्ये 9 महिने 9 दिवस या 3 राण्यांना पूर्ण होत आहेत. चैत्राचा महिना आहे आणि चैत्राच्या महिन्यातली 9वी अगदी स्थिती जवळ आलेली आहे. आणि त्या 9वी स्थितीच्या दिवशी दुपारी 12 वाजता कडक ऊन, त्या उन्हामध्ये माता कौशल्याच्या पोटी पहिल्यांदा मुलगा जन्माला आला. तो अखिलकोटी ब्रह्मांडाचा मालक म्हणजे प्रभू रामचंद्र. बोलिए प्रभू रामचंद्र भगवान की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय. सांगितलं शेष भगवान चला आपल्याला अवतार घ्यायचा आहे. शेषाच्या रूपात सुमित्रा मैयाच्या पोटी लखनजीनं अवतार घेतला. बोलिए लखन भैया की जय. मैयाच्या पोटी 2 मुलं जन्माला आली, एक भरत आणि दुसरा शत्रुघ्न. बोलिए भरत भैया की जय, शत्रुघ्न भैया की जय. तो जन्म उत्सव 9वी स्थितीला अयोध्या नगरीमध्ये ज्या थाटामाटात जन्माला आला होता ना, ती 9वी स्थिती. 9वी स्थिती मधु मास पुनीता, सकल पक्ष अभिजित हरिप्रीता. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ मध्य दिवस अतिसुतन घनश्यामा, पावन काल लोक विश्वामा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र, लखनजी, भरतजी, शत्रुघ्न हे 4 भावंड अयोध्या नगरीमध्ये जन्माला येणार. तो जन्माचा उत्सव किती होता. साक्षात अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक राजा दशरथाच्या घरी जन्माला येणार होता. तोच प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव 3 राण्या, राजा दशरथ, कौशल्या मैया, सुमित्रा मैया, कैकेयी मैया, 4 भावंड असा रस्ता करामधून थाटामाटात आपण सुद्धा आपल्या या कन्हेरवाडी नगरीमध्ये म्हणजे अयोध्या नगरीमध्ये त्या देवाला आपण आणणार आहोत. सर्वांनी जोरदार टाळी वाजवून प्रभू रामचंद्राचं स्वागत करायचंय. भजनामध्ये टाळी वाजवा. स्वागतम श्रीराम सुस्वागतम श्रीराम. तुम्ही इकडून बसा दोरीच्या पुढे.
इथं बसा इकडं. स्वागतम सुस्वागतम स्वागतम श्रीराम चला टाळी वाजवा सर्वजणांनी. वा स्वागतम श्रीराम स्वागतम श्रीराम स्वागतम श्रीराम स्वागतम श्रीराम स्वागतम सुस्वागतम स्वागतम श्रीराम स्वागतम श्रीराम स्वागतम श्रीराम सुस्वागतम श्रीराम टाळी वाजवा. हरी बोल. स्वागतम श्रीराम सुस्वागतम श्रीराम स्वागतो स्वागतो शरणगतम श्रीराम स्वागतम सुस्वागतम शरणागतम श्रीराम स्वागतो सुस्वागतो शरणगतम श्रीराम स्वागतम सुस्वागतम टाळी वाजवा. हरी बोल. राजा दशरथ कौशल्य मैया सुमित्रा मैया कैकेयी मैया श्रीराम यांचं आगमन स्वागतम श्रीराम स्वागतम श्रीराम स्वागतम श्रीराम स्वागतम श्रीराम स्वागतम श्रीराम स्वागतम श्रीराम टाळी वाजवा. स्वागतम श्रीराम जय श्रीराम. हरी बोल. जय श्रीराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. लखन भैया की जय. भरत भैया की जय. शत्रुघ्न भैया की जय. आनंद आनंद की जय. तुलसीदास महाराज की जय. महादेव की जय. जय श्री राम. श्रीराम प्रगटे चारो भैया प्रगटे चारो भैया अवध में साजे